महत्वाचा टॉपिक घेऊन येत आहोत आज, तो म्हणजे BRS. आता BRS म्हणजे काय? तर बँक रिकन्सिलिएशन स्टेटमेंट. इथं वरती लिहिले बघा, बँक रिकन्सिलिएशन. रिकन्सिलिएशन या शब्दाचा सोपा अर्थ काय? तर रिकन्सिलिएशन या शब्दाचा सोपा अर्थ आहे क्रॉस चेकिंग. क्रॉस चेक करणे. काय क्रॉस चेक करायचं? तर आपण जे वेळोवेळी बँकेमध्ये एंट्री करतो, त्या एंट्री बँकेतल्या पासबुक सोबत क्रॉस चेक करायच्या. आता बँकेचं पासबुक म्हणजे नेमकं काय? तर बँकेने आपलं मेंटेन केलेलं लेजर, खातच म्हणतो ना आपण. आपण काय म्हणतो? बँकेत मला काय करायचंय? खातं काढायचंय. खातं म्हणजे काय? लेजर. ओके. ते बँक आपलं अकाउंट म्हणजे लेजर मेंटेन करते आणि आपण आपल्या बुक्स मध्ये बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, आपली जी काय बँक आहे तिचं आपण काय करतो? लेजर मेंटेन करतो. म्हणजे मी बँकेचं लेजर मेंटेन करते, बँक माझं लेजर मेंटेन करते. मग BRS करणं म्हणजे काय? तर बँक आपल्याला आपलं लेजर मागत नाही. आपण काय करायला हवं? बँकेने जे आपलं लेजर मेंटेन केलंय, खातं मेंटेन केलंय, का? कारण का आपले आणि बँकेतले व्यवहार आहेत. मग आपण काय करायचं असतं? तर बँकेमधनं वेळोवेळी आपलं मेंटेन केलेल्या खात्याचं स्टेटमेंट किंवा पासबुक भरून आणायचं असतं आणि आपण आपल्या एंट्रीज त्याच्यासोबत काय करायचे असतात? चेक करायचे असतात. आता का करायचं? व्हाय? बँक रिकन्सिलिएशन का करायचं? व्हाय? सगळ्यात पहिलं रिझन जे आहे, पहिलं रिझन काय बँक रिकन्सिलिएशन करण्याचं? तर डेट मिसमॅच असतात. का डेट मिसमॅच असतात? ड्यू टू चेक डेट अँड क्लिअरन्स डेट. मला जर एखाद्या पार्टीने चेक दिला आणि आजच्या तारखेचा आहे, आता आज तारीख किती आहे? 18. आजच्या तारखेचा मला चेक मिळाला. मी चेक मिळाल्याबरोबर मी डायरेक्ट ड्रॉवर मध्ये ठेवेन का? मी आधी काय करेन? माझ्याकडे त्याचं चेक मिळाला म्हणल्यानंतर माझ्याकडे मी काय करणार? त्याची एंट्री करणार. कुठल्या तारखेला करणार? आजच्याच. इन्स्ट्रुमेंट वरती डेट काय? आजची. मी त्या डेटला एंट्री केली. आता हा चेक मी उद्या जाऊन बँकेत टाकला माझ्या. बँकेत तो परवा पास झाला. तर बँकेकडे तारीख काय असते? ज्या दिवशी क्लिअर होणार त्या दिवशीची तारीख बँकेच्या पासबुक मध्ये किंवा स्टेटमेंट मध्ये येते. आणि माझ्याकडे तारीख काय असते? ज्या दिवशी मला चेक मिळाला त्याची. मला चेक मिळाला की त्या चेकवरची जी तारीख आहे त्याच तारखेला माझ्याकडे काय असते? एंट्री असते. आणि बँकेकडे हीच एंट्री कधी असते? त्या दिवशी. त्यामुळे कुठल्याही एका विशिष्ट दिवशी माझ्यानुसार जो बँकेचा बॅलन्स आहे तोच बॅलन्स बँकेमध्ये असेल का? नाही ना. मला जर पार्टीकडनं 50,000चा चेक मिळालाय तर माझ्याकडे मी एंट्री केल्याबरोबर माझा बँकेचा बॅलन्स 50,000 काय होणार? वाढणार आहे. कळतं ना? बँकेचा बॅलन्स माझा 50,000 वाढला. आणि दुसरीकडे काय झालं? बँकेमध्ये तो वाढलाय का? माझ्याकडे समजा बँकेमध्ये आधी 20,000च बॅलन्स असेल, आता माझ्याकडे 70 झाला. 50 + 20 माझ्याकडे किती झाला? बँकेत किती राहिला? 20च. कारण का माझ्याकडे मी आज एंट्री केल्यामुळे तो 70 झालाय. पण बँकेकडे अजून तो चेक पास झाला का? नाही. बँकेचा बॅलन्स आजच्या रोजी काय दिसणार? 20. माझ्याकडे आजच्या रोजी एंट्री केल्यावर बॅलन्स काय दिसणार? 70. मग सगळ्या एंट्री बँकेत आलेल्या बरोबर आहेत ना? कुठली एंट्री चुकली नाही ना? कारण का जर रोजच्या रोज बॅलन्स टॅली झाला असता तर काही चुकत नाही हे मला कळलं असतं. पण रोजच्या रोज बॅलन्स टॅली होत नाही ह्या कारणाने. जसं मला चेक मिळाला तसं मी पण चेक दिलेला असतो. मी आज चेक लिहिणार, आज पार्टीला देणार. समजा पार्टीच्या कडनं 2 दिवस चेक डिपॉझिट करायचा राहिलाच तर माझ्या खात्यातनं पैसे कमी होतील का? जोपर्यंत पार्टी तिच्या बँकेत पैसे टाकेल, तिच्या बँकेतनं तो चेक माझ्या बँकेत येईल तेव्हा माझ्या खात्यातनं पैसे जातील. पण मी एंट्री मात्र आज चेक दिला म्हणून मी एंट्री आज केली. आज माझ्या अकाउंट मधनं पैसे गेलेत, माझ्या लेजर मधनं आज पैसे
गेले, मी चेक दिला, मी पैसे गेले, पण प्रत्यक्ष खात्यातनं गेले का? प्रत्यक्ष खात्यातनं पैसे कधी जातील? जेव्हा समोरची पार्टी तो चेक भरेल, तो चेक माझ्या बँकेत येईल, तेव्हा माझ्या बँकेतनं पैसे जातील. म्हणून वेळोवेळी आपल्याला काय करायला लागतं? BRS म्हणजे आपल्याला रिकन्सिलिएशन करून व्हेरिफिकेशन करायचंय की आपल्या एंट्री आणि बँकेच्या एंट्री सगळ्या काय बरोबर आहेत ना, त्या क्रॉस चेक करायच्या आहेत. दुसरं रिझन येतं, सगळ्यात महत्वाचं रिझन तुम्हाला कळलंय, डेट मिसमॅच. डेट मिसमॅच का होते हे कळलं? आपण चेक लिहू, ती तारीख वेगळी आहे, समोरच्या पार्टीने चेक बँकेत डिपॉझिट करून क्लिअर होणार ती तारीख वेगळी असते. त्यामुळे कधीही आपल्या तारखा आणि सगळ्याच तारखा म्हणणार नाही मी, कॅश विड्रॉ केली तारीख आपली सेम येते. ओके, तो बऱ्याच वेळा बऱ्याच तारखा ह्या आपल्या एंट्रीच्या आणि बँकेच्या सारख्या नसतात. आपण इन्स्ट्रुमेंट किंवा डॉक्युमेंट नुसार एंट्री करतोय आणि बँक क्लिअरन्सच्या डेटनुसार एंट्री करतात. इथपर्यंत कळालंय? दुसरं रिझन BRSचं काय आहे? बँकेने काही चार्जेस लावले, कमिशन लावलं कशाचं, कुठला इंटरेस्ट आपल्याला दिला, आपल्याकडे एंट्री होते का बरं? काही डॉक्युमेंट येते का आपल्याकडे? बँक SMS चार्ज लावते, एक SMS येतो, पण इमॅजिन करा हा SMS तुमच्या ओनरकडे जातो, तुम्ही अकाउंटंट म्हणून काम करताय, SMS कुणाकडे जाणार आहे? ओनरला कळतं की आपले ब्लाब्ला चार्जेस गेले, पण तोही इतका प्रॉम्प्ट नसतो की आपल्याला सांगेल, नाही सांगितलं जात. आणि आपल्याकडे बँकेने चार्जेस लावल्याचं कुठलंही डॉक्युमेंट येत नाही, मग आपल्याकडे एंट्री व्हायची शक्यता किती आहे? 0. हे वेगवेगळे चार्जेस जे वेळोवेळी बँक लावणार आहे, जसं की SMS चार्ज लावलाय, ATM कार्डचा चार्ज लावलाय किंवा सर्व्हिस चार्ज लावलाय. करंट अकाउंटच्या केसमध्ये बँक सर्व्हिस चार्ज आकारते. कुठलेही चार्जेस लावलेत तर बँक आपल्याला SMS द्वारे आपल्याला कळतं की ते चार्जेस लागलेत. आजकाल, पूर्वी तर तेही नव्हतं कळत, पण आजकाल SMS द्वारे कळतं, पण आपल्यापर्यंत ती इन्फॉर्मेशन पोहोचत नाही. आपल्याला कधी कळणार बँकेने चार्जेस लावलेत हे? करेक्ट, स्टेटमेंट बघितल्यावरती किंवा जेव्हा आपण पासबुक भरून आणू तेव्हाच आपल्याला कळतं की हे चार्जेस या महिन्यामध्ये आपल्याला लागलेत. मग त्या एंट्री आपल्याकडे नसतात, म्हणूनही बँकेचा बॅलन्स आणि आपला बॅलन्स टॅली होत नाही. मग काय करावं लागतं ह्या केसमध्ये? पासबुक प्रमाणे किंवा स्टेटमेंट प्रमाणे ह्या एंट्री आपल्याला करून घ्याव्या लागतात. ठीक आहे. तिसरं रिझन BRSचं काय आहे तर मिस्टेक बाय अस और बँक. आपल्याकडनं काही चुकी झाली, एखाद्या चेकची एंट्री डबलच झाली, एखादा शून्यच खाल्लाय, एखादा शून्य वाढवलाय, व्हॉट एव्हर, किंवा एखादी एंट्री मी केलीच नाही, चेक इश्यू केला पण मी एंट्री केलीच नाही, तर मला हे कशामुळे कळणार आहे? स्टेटमेंट आणल्यावर. बँकेत एंट्री दिसते पण माझ्याकडे दिसत नाहीये, का दिसत नाही याचा शोध घेतल्यावर कळेल, अरे ही एंट्रीच राहिली होती माझी, शून्यच वाढवलाय. बँकेतनं स्टेटमेंट आणल्यावर कळेल, अरे तिथे 10,000 होते, आपण 1 लाख टाकले. जसं आपण चुकू शकतो तसं बँक एखाद्या वेळेस चुकते. बँक वारंवार चुकत नाही, कारण का त्यांच्या एक ट्रान्झॅक्शन 2-3 टेबल मधनं पुढे जातं, म्हणजे 2-3 ठिकाणी व्हेरिफिकेशन होऊन पुढे जातं. जर तसं नाही झालं, मॅन्युअल मिस्टेक होऊ शकते, माणसंच आहेत तिथे काम करणारी, तर शक्यता नाकारता येत नाही. 100% बरोबरच होतं असं नाहीये. एखाद्या वेळेस बँकही चुकू शकते आणि आपण जास्ती चुकू शकतो. कळलं? तो आपल्या किंवा बँकेच्या कुठलीही चूक लक्षात कधी येते, जेव्हा आपण एकमेकांशी व्यवहार काय करतो? क्रॉस चेक करतो. एकमेकांचे केलेले व्यवहार आपण क्रॉस चेक करतो. आणि क्रॉस चेक कशावरनं करणार आपण? बँकेकडून भरून आणलेल्या पासबुक वरून किंवा बँकेकडनं आणलेल्या स्टेटमेंट. कळतंय? चौथं आणि महत्वाचं रिझन काय तर रिटर्न झाला किंवा बाउन्स झाला. मला एखाद्या पार्टीने चेक दिला, मी बँकेत भरलाही, तो बाउन्स झाला. तो बाउन्स झाला तर माझ्या खात्यात पैसे जमा होतील का? नाही. पण मी एंट्री तर केली होती ना, माझ्याकडे चेक मिळाला म्हणून मी काय केली?
एंट्री. जनरली बँका कळवतात की तुमचा ब्लाब्ला चेक बाउन्स झालाय, रिटर्न गेलाय किंवा SMS येतो आणि कळतो. पण प्रत्येक वेळेस बँक कळवेल असं नाही आणि प्रत्येक SMS बघितला जाईल असं नाही. होतं का ह्या केसमध्ये, मला पार्टीने जर 1 लाखाचा चेक दिलाय, मी माझ्याकडे 1 लाखाची एंट्री केली, पार्टीचा बॅलन्स 1 लाखाने कमी झाला माझ्याकडे. का? पैसे मिळाले म्हणून मी 1 लाखाची एंट्री केली ना. ऑब्व्हियस माझं ते लेजर काय झालं, 1 लाखानी कमी झालं. आणि बँकेतला बॅलन्स 1 लाखानी वाढला. 1 लाखानी माझं पार्टीचा बॅलन्स कमी झाला आणि बँकेतला बॅलन्स रिसीटची एंट्री केल्यामुळे वाढला. आता तो चेक बाउन्स झालाय, तर बँकेचा बॅलन्स वाढेल का? प्रत्यक्ष रिटर्न गेलाय, समोरच्या खात्यात पैसे नसतील, व्हॉट एव्हर द रिझन, तो चेक रिटर्न गेलाय. प्रत्यक्ष बँकेत 1 लाखानी बॅलन्स वाढेल का? नाही. लक्षात घ्या, छोटे ट्रान्झॅक्शन असतात तेव्हा पटकन लक्षात येतं की बॅलन्स का नाही वाढला, का तर आपले त्या पैशावरती पेमेंट्स डिपेंड असतात. पटकन लक्षात येतं. जिथे करोडोंचे व्यवहार चालतात आणि नंबर ऑफ ट्रान्झॅक्शन खूप असतात, त्यांच्यासाठी 1 लाख बाउन्स झालेला पटकन लक्षात येत नाही. कळतंय ना? तो पटकन लक्षात येत नाही. बॅलन्सवरती खूप मेजर परिणाम दिसून येत नाहीत. आपल्यासाठी 1 लाख खूप मोठे आहेत. जिथे बँकेचा बॅलन्स करोड रुपयांनी प्लस मायनस होत असतो, तिथे 1 लाख रुपये फार मॅटर करत नाहीत. आता ते कळून येत नाही. तो जेव्हा आपण स्टेटमेंट आणतो तेव्हा लाखभर रुपयाचा डिफरन्स स्ट्रेट अवे. का? माझ्याकडे 1 लाखानी बॅलन्स जास्त, बँकेकडे तोच 1 लाखानी. तो मग BRS करून मला कळतं की हा चेक बाउन्स झाला होता, मग ती एंट्री आपल्यालाही रिव्हर्स करायला लागते आणि पार्टीकडे पैसे मागण्यासाठी परत तगादा लावायला लागतो. कळतं ना? हे BRS महत्व आहे. 5वं, ऑनलाईन ट्रान्झॅक्शन्स. such as direct deposit, ECS, NEFT, IMPS, RTGS, etc. ऑनलाईन ट्रान्झॅक्शन म्हणजे एखादी पार्टी RTGS नी पैसे पाठवून देते तुम्हाला, ती कळवते पण. जर आपल्यापर्यंत इन्फॉर्मेशन नाही आली तर आपल्याला कळणार कसं? आपण RTGS किंवा NEFT करतो ते कळतं, कारण का आपल्याला चेकच द्यावा लागतो. त्यातूनही नेट बँकिंग थ्रू RTGS करत असाल तर तुमच्याकडे स्टेटमेंटला डायरेक्ट एंट्री येते, पण तुमच्या अकाउंटमध्ये ती यायला हवी. कळतंय? चेक इश्यू केला तर चेकबुक वरून आपल्याला त्या एंट्री समजतात. एखाद्या पार्टीने डायरेक्ट कॅश डिपॉझिट केली आपल्या अकाउंटला, राहील का लक्षात? त्याचा शोध घ्यावा लागतो. मग अशा ज्या एंट्री आहेत त्या आपल्याला हिडन एंट्री आपल्याला मिळतात. ECS म्हणजे काय? एखादा हप्ता जाणे. जर कारचं लोन काढलंय तर 2 हप्ते गेले तर आपल्याला कळतं. 3ऱ्या हप्त्याला आपली एंट्री ती ECS ची करायची राहून जाते. का राहून जाते? डॉक्युमेंट येत नाही, डिरेक्टली बँकेतनं जात राहतात एंट्री ECSच्या. बँक स्टेटमेंट आणलं की टूप पेटे, अरे हा आपला हप्त्याची एंट्री राहिली करायची. कळलं का? कारण का त्याचं डॉक्युमेंट आपल्याला दर महिन्याला येणार. एकदा ECS लागला तर पेपर काही महिन्याला येणार नाही ना. बँकेत ना महिन्याच्या महिना जाणार पैसे, पण आपल्या टेबलवरती पेपर येणार आहे का? आपल्याकडनं काय होऊ शकतात, अशा ऑनलाईन एंट्री आपल्याकडनं काय होऊ शकतात, कीप होऊ शकतात. तर हे 5 मेन रिझन आहेत की ज्याच्यासाठी आपल्याला BRS करावा लागतो. कळलं? आता हे क्रॉस चेकिंग करायचंय, मंथलीच करायचं. शक्यतो मंथली BRS करण्याची पद्धत आहे. ज्यांच्याकडे व्हॉल्यूम मोठा आहे ते फोर्टनाईटली 15 दिवसांनी सुद्धा करू शकतात. आता BRS कसं करायचंय, तर बँकेकडनं पासबुक किंवा स्टेटमेंट घेऊन याचा, पासबुक भरून या किंवा बँकेकडनं स्टेटमेंट घेऊन या. आपल्याकडे काय होणार आहेत, आपल्याकडे डेली एंट्री होणार आहेत. डेली एंट्रीज आपल्या होणार आहेत. डेली एंट्री आपल्या कुठल्या होतील, गरज असेल तिथे F4, F6च्या, F5च्या आणि F4च्या. F7चा काही संबंध नाहीये. कॅश बँकेचा संबंध 3च कीशी रिलेटेड आहे. या आपण डे टू डे एंट्री करणार. F6च्या आपण सगळ्या रिसीटच्या एंट्री करणार. पैसे मिळाले. F5 मध्ये आपण चेक दिला, NEFT केलं, RTGS केलं. ही रिसीट पेमेंट आपला कशा थ्रू असू शकतं,
चेक, आरटीजीएस, एनईएफटी, अगदी जीपे वगैरे, ई वॅलेट्स, IMPS, काही मोड असू शकतो ना, पैसे येण्याचे जाण्याचे ह्यापैकी काहीही मोड असू शकतात. F4 तुमच्यासाठी काय असणार आहे? कॉन्ट्रा. या एंट्री आपण कशा करणार आहोत? डेली. जशा आपल्याकडे येतील तशा. देन आपण काय करणार? डेली एंट्री करून झाल्यावरती देन गेट मंथली स्टेटमेंट और पासबुक फ्रॉम बँक. आता ह्या आपण महिनाभर एंट्री करणार आहोत. जशा येते तशा. F4च्या एंट्री, रिसीट आले, पेमेंट केले, कॉन्ट्राच्या एंट्री झाल्या. जसं आपल्या डेली रुटीन मधल्या एंट्री होणार. आज मी बँकेत कॅश डिपॉझिट केली, आज मी एंट्री F4 कॉन्ट्राला करेन. मला पार्टीकडनं चेक आला, मी F6 रिसीटला करेन. मी पार्टीला एनईएफटी केली असेल, मी F5 पेमेंट मध्ये एंट्री करेन. सो डे टू डे मी काय करत राहीन? जसे माझे ट्रान्झॅक्शन होतील तशा मी एंट्री करून ऑटोमॅटिक माझं बँकेचं बुक तयार होतं. एंट्री करून करून माझं महिनाभराचं काय होणार आहे? बँकेचं पुस्तक तयार होईल. मग मला काय करायचंय? महिन्याचं स्टेटमेंट बँकेकडनं आणायचं. कधी आणणार मी? नेक्स्ट मंथ. महिना संपल्यानंतर 1-2 तारखे, 1 ते 5 तारखेपर्यंत आणा. 1st to 5th तारखेपर्यंत आणा. ते आणलं की आपल्याला जायचंय डिस्प्ले मोर रिपोर्ट्स, त्याच्यानंतर अकाउंट्स बुक, त्याच्यानंतर कॅश ऑब्लिक बँक बुक, त्याच्यानंतर त्यातलंही आपल्याला लागणारं बँक अकाउंट, त्यातनंही मंथ, तो पर्टिक्युलर मंथ काय करा? एंटर करा आणि की प्रेस करा, अल्ट बी. ERS. ही बदलली आता. तुला कुठली माहिती होती? बी प्रेस केलं की तो BRS ची ही स्क्रीन येते. ही स्क्रीन आली, ही स्क्रीन तुमच्याकडे आली की इथे तुम्हाला त्या पासबुक वरनं बँकेच्या तारखा टाकायच्या असतात. हा जोडा लावा थोडक्यात, अगदी सोपी भाषा. गोखले गृह उद्योग, माझ्याकडे एंट्री 5 जूनला 15,000ची आहे. बँकेत गोखले गृह उद्योग या इन्स्ट्रुमेंट वरनं शोधायचं. नाव पण छापून येतं असं नाही, इन्स्ट्रुमेंट नंबर येतो. मग तिथं तो माझ्याकडे पेमेंटला एंट्री आहे, बँकेकडे पेमेंट केलेल्याची एंट्री किती तारखेची आहे? समजा बँकेकडे पेमेंट केलेल्याची एंट्री म्हणजे मी 5 ला चेक दिलाय, तो हा चेक 8 तारखेला पास झाला, तर मी इथे टाईप करायची 8 तारीख, 8/6. माझ्याकडे चेक कधी पास झाला? माझ्याकडे मी चेकची एंट्री कधी केली? 5 जूनला केली. आणि बँकेकडे हा चेक कधी पास झालाय? जो दिसणार आहे स्टेटमेंटला 30 तारीख टाकायची. समजा मधुरा स्वीटचं जर दिसलंच नाही ते हे ब्लँकच राहणार, इथे तारीखच येणार नाही. का? माझ्याकडे मधुरा स्वीटची एंट्री आहे पण बँकेमध्ये दिसत नाहीये. का दिसत नाही? मधुरा स्वीटचा चेक अजून क्लिअर झालेला नाही, व्हॉट एव्हर द रिझन. कळलं? किंवा तो चेक रिटर्न गेलाय, काही का असं हा चेक पास झालेला नाहीये, असं असू शकतं. जेवढ्या एंट्री आपल्याकडे दिसतात तेवढ्याच तिथे त्याच्यापैकी ज्या एंट्री बँकेत दिसतात त्याच्या तारखा टाकायच्या. बँकेतल्या काही एंट्री करून घ्याव्या लागतील नंतर. ज्याला मेथड कशी ठेवायची? इथे तारीख टाकली की तिथे टिक करायचं. जेवढ्या मिळतात तेवढ्या तारखा टाकून टिक करून घ्या आणि बाहेर पडा. फिल्टर होतं, हे हाईड होतं. ज्या तारखा पडल्यात त्याला हाईड होतं, परत अल्ट बी करा. परत तुम्हाला तारीख न पडलेले ट्रान्झॅक्शन दिसतील, तिथेही न टिक केलेले ट्रान्झॅक्शन दिसतील. मग फरक फक्त टिक न केलेले ट्रान्झॅक्शन आणि तारखा न पडलेले ट्रान्झॅक्शन, परत काही सापडतंय का बघा.
एकदा का सगळ्या तारखा टाकून झाल्या तर चित्र काय दिसणार आहे? काही एंट्री अजूनही बँकेच्या आपल्याकडे नाहीयेत. मग त्या जनरली कुठल्या असतात? बँक चार्जेस, इंटरेस्ट, त्याच एंट्री असतात. ईसीएस, मग त्या आधी करून घ्या, त्याला तारखा टाका. सगळ्या तारखा टाकून झाल्या बँकेप्रमाणे की ऑटोमॅटिक खाली दिसेल तुम्हाला बँकेचा आणि आपला बॅलन्स आता काय झालाय? मॅच झालाय. आणि काय राहील? आपल्या काही एंट्री बँकेत दिसत नाही असं राहील. फक्त असं राहायला पाहिजे. आपल्या काही एंट्री बँकेत का दिसत नाही? कारण का अजून ते चेक काय व्हायचे? मग ते कधी दिसतील? पुढच्या महिन्यात दिसेल. मग पुढच्या महिन्यात स्टेटमेंट वरती दिसल्यावरती त्याला तारखा टाकायच्या. बिफोर दॅट आपला आणि त्यांचा बॅलन्स काय होतो? टॅली होतो. कळलं? दिस इज कॉल्ड ॲज बीआरएस. रिव्हर्स एंट्री करायची. आता खाली एक प्रॉब्लेम आहे जो आपण नंतर टॅली सोडवणार आहोत. आता टॅलीमध्ये आवर बँक बुक म्हणजे टॅलीमध्ये आपण कुठल्या एंट्री करणार? तेच आपण एंट्री करणार. कळलं? हे आपण एंट्री करायचं. ऑबिव्हियस रिसिट्सच्या एंट्री आहेत त्यामुळे ह्या सगळ्या एंट्री आहेत. तिन्ही एंट्री कुठे होणार? F6 ला. कॉन्ट्राची एंट्री ही एंट्री कुठे होणार? कॅश आहे म्हणजे कॅश बँक. तुमची रिसिटची बाजू आहे त्यामुळे ही बाजू ऑलवेज काय असते? डेबिट. बँक डेबिट टू कॅश, बँक डेबिट टू शेखर, बँक डेबिट टू राकेश, बँक डेबिट टू अब्दुल. इकडे तुमचं पेमेंट आहे. पेमेंट आहे म्हणजे ही बाजू काय झाली तुमची? क्रेडिट. दीपकची एंट्री F5 पेमेंट. कॅश म्हणलं की F4 कॉन्ट्रा. आणि ह्या संजय भालचंद्र हे दोन्ही पण कशाला होणार? आपल्यानुसार बॅलन्स किती राहिलाय? बँकेनुसार बॅलन्स किती राहिलाय? कळतंय? आपल्यानुसार किती राहिलाय? बँकेनुसार किती राहिलाय? आता का? मग आपण काय करणार? जोडा लावत जाणार. बीआरएस ला तारखा टाकणार. कॅश बँकेत दिसतीये का? दिसते. इकडे टिक, इकडे टिक. शेखरचा चेक दिसतोय का? दिसतोय. इकडे टिक, इकडे टिक. तारखा वेगळ्या आहेत बघा. आपल्याकडे शेखरची तारीख 8 मे आणि बँकेतनं क्लिअर व्हायची तारीख किती आहे? 14 मे. 14 आहे शेखरची. राकेश दिसतोय का? दिसतोय. अब्दुल दिसतोय का? नाही. इकडे दीपक दिसतोय का? दिसतोय. कॅश दिसते का? दिसते. त्याच्यानंतर संजय दिसतोय का? दिसतोय. आता बँकेचं एवढं टॅली झालंय आपल्याशी. आता काय दिसत नाही? या दोन एंट्री दिसत नाहीयेत आपल्याकडे. या दोन एंट्री काय आहेत? नॉट इन अवर बुक आहेत. आणि ह्या दोन एंट्री अब्दुल आणि भालचंद्र ह्या दोन एंट्री काय आहेत? नॉट इन बँक बुक. आता नॉट इन बँक बुकचा अर्थ काय? नॉट इन बँक बुकचा अर्थ काय? करेक्ट. नॉट क्लिअर्ड. मग ह्याला तारीख आता पडणार नाही. ह्याला तारीख पुढच्या महिन्यात जून मध्ये पडेल. नॉट इन अवर बुक मात्र हे आपल्याला काय करायला लागेल? मेक एंट्रीज. करेक्ट. कारण का बँक चार्जेस आपण डिनाय नाहीच करणार आहोत. इंटरेस्ट मिळाला तो डिनाय नाहीच करणार आहोत. सो मेक एंट्रीज आणि मेन्शन डेट. एंट्रीज करून डेट मेन्शन झाली की ऑटोमॅटिकली हा बॅलन्स तुमचा टॅली होतो. हेच पूर्वी मॅन्युअल रिकन्सिलिएशन कसं करायचे? आता तुम्हाला डेट टाकणं सोपं आहे. मॅन्युअल रिकन्सिलिएशन कसं होतं? बॅलन्स ऍज पर अवर बुक. अवर बुक नुसार बॅलन्स किती आपला? 2300. त्याच्यामध्ये ऍड करायचे चेक इशूड बट नॉट क्लिअर्ड. आता चेक आपण इश्यू कोणाला केलाय? पेमेंट. पेमेंट कुणाचं आहे? भालचंद्रचं 2000. भालचंद्रचा चेक कितीचा आहे? ऍड इंटरेस्ट रिसिव्ड किती आहे?
इंटरेस्ट रिसिव्ड किती आहे? 200. याची टोटल किती आली? 2 4,500 लेस चेक रिसिव्ड बट नॉट क्लिअर्ड. चेक रिसिव्ड बट नॉट क्लिअर्ड कोणाचा आहे? अब्दुलचा चेक मिळालाय जे 2,500. सो अजून क्लिअर झालेला नाही. 2,500 मायनस होतील आणि बँक चार्जेस हा आपला खर्च आहे तोही मायनस व्हायला पाहिजे आपल्या खात्यातनं. तो बँक चार्जेस पण काय होतील? मायनस होतील. किती रुपये बँक चार्जेस आहेत? 50 रुपये. आता 4,500 मधनं 2,500 मायनस झाले, 2,000 उरले. 2,000 50 मायनस झाले, 1,950 उरले. ह्याला आपण म्हणणार बॅलन्स ऍज पर बँक. आणि किती राहिला बघा तुमचा? दॅट्स इट. एवढा फोटो काढून घ्या. ओके, कळलंय सगळ्यांना BRS? दिस इज व्हॉट? BRS, बँक रिकन्सिलिएशन स्टेटमेंट. हे त्याचं महत्व. दरवेळेस हे काम रेग्युलर करायचं आहे, ह्याचं खूप महत्व आहे. अकाउंटंटला ही भूमिका दरवेळेस करावी लागतेच. वेळोवेळी बॅलन्स हे आपले टॅली करणं गरजेचे आहेतच. ओके.